काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गोडाचा आंबा बनवणार आहोत मस्तपैकी। असंच न खाता तर आपण या कैरीला आपण काय करणार आहोत, आता कच्ची कैरी आहे मोठी आणि हिचा आपण गोडाचा आंबा कसा म्हणजे करणार आहोत बघा। आता तुम्हाला दाखवते कसं काय काय मला लागणार आहे साहित्य। आणि हा असा गोडाचा आंबा केलेला तर लहान मुलांना पण आवडणार आणि मोठ्यांना पण आवडणार, अतिशय सुंदर बनतो। मला दाखवते, झटपट बनणार। पहिले याला काय करायचं, याची पूर्ण ही साल आहे ना काढून टाकायची आणि नंतर बारीक बारीक अशा लांबड्या फोडी करायच्या। आता आपण ते करणार आहोत। आज आपण आहे ना आईच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आहे ना कैरी, गोडी कैरी अशी बनवणार आहोत। आणि ही गोडी कैरी तुम्हाला माहिती आहे का, ही कैरी मी म्हणजे अशी बाजारातून आणली, त्याची साल काढली। साल काढल्यानंतर हे बारीक बारीक असे पीस केले आणि पीस केल्यानंतर ह्याला थोडंसं कलर लावला आणि नंतर मग मी जे साखरेचं पाक केलं तयार असा। या पाकामध्ये थोडं लाल तिखट आणि थोडे वेलची आणि मीठ आणि साखर हे सगळं टाकलेलं आहे या पाकामध्ये। आणि हाच पाक करून मग ह्याच्यामध्ये मी मिक्स केला। आणि अशा पद्धतीने जर आपण ही कैरी केली तर खायला खूप सुंदर लागते। चपातीबरोबर पण खाऊ शकता, नुसती पण खाऊ शकता। लहान मुलांना असं खायला दिलं तर नुसती कैरी ते खाऊ शकत नाही, तर आंबट लागते। त्यापेक्षा अशी खाण्याने खूप छान लागते। त्यामुळे तुम्ही पण घरी करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। आणि आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सतत माझ्या चॅनलला बघत राहा।